मॅडम, कमलीचा फोन आलाय. हा बोल कमळी. आजी, तुमच्या व्रताचं आणि तुमच्या आशीर्वादाचं फळ मिळालंय मला. अहो, मी नुसते आपल्या कॉलेजमध्ये नाही तर अख्ख्या विद्यापीठात पहिला आलोय. वा, छान 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 कमळी. बाळा, अगं माझं काही नाही याच्यात. हे सगळं तुझं यश आहे. आजी, तुमच्या आवाजाला काय झालंय? तुम्ही ठीक आहेसा ना हो? आता हिला काय सांगू? नाही ना, नको नको. हिला आता काहीच सांगायला नको. तिच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे हा. हॅलो आजी, तुम्ही गप्प का झालाय? काय झालंय? अगं काय नाही ग, बरी आहे मी. तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना हो? मी येऊ का तिकडं? थांबा, मी लगेच येतो. नाही 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 अगं, नाही मी खरंच ठीक आहे. तुझ्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे ना, मग तू आनंदात साजरा कर. हा आजी, अहो आनंद तर लय झालाय. खरं यो आनंद आता मला माझ्या आयानं आबांसंग साजरा करायचा आहे. म्हणूनच म्हणतोय का गावाकडे जाऊन येतो थोडे दिवस. अहो, इथं मुंबईला आल्यापासून त्यांची भेटच झाली नाही की नाही. आजी, मी जाऊ ना गावाकडं? खरं तर ना मला खूप वाटतंय तू इथे माझ्याजवळ राहावंस. खूप आधार वाटतो मला तुझा. पण तुला तुझ्या आईला भेटण्यापासून कसं थांबवू मी? आजी, मी जाऊ ना गावाकडं? हो हो, म्हणजे काय, जाऊन ये ना तू. गावाला जाऊन ये, आई आबांना भेटून ये. आणि म्हणजे तुला तिथे काही लागलं, कसली अडचण आली तर हक्काने आजीला फोन कर. हा होय आजी, तुम्ही बी काळजी घ्या. हा, ठेवतो. हो, तू पण काळजी घे स्वतःची. आजींचा आवाज असा का वाटत होता? असं का बोलत होत्या त्या? त्यासनी काहीतरी टेन्शन आहे असं वाटत होतं. घरी सगळं ठीक असेल ना हो? आई, एक मिनिट. हा निंगी, मॅडम, तुम्ही म्हणला होतात की नाही कमळीला ओवाळणार म्हणून. हे घ्या. कमळी, तू खरंच पास झालीस ना? मी स्वतः तुला ओवाळीन. तू आज फक्त खोटी नाद बनून नाही आलीस, इथे असलेल्या प्रत्येक माणसाचा विश्वासघात केलास. मला विश्वासघाती आणि खोटारडी माणसं आवडत नाही. मी त्यांना कधीच माफ करत नाही. मी तुझ्यावर रागवावं इतकी सुद्धा लायकी नाहीये तुझी. तुम्ही मला ओवाळले हे माझं नशीब आहे. असाच आशीर्वाद असू द्या. मी तुला ओवाळलं कारण मी तसा शब्द दिला होता. याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्यासाठी चांगली झालीस. काहीही झालं तरी तुझ्याबद्दलचं माझं मत कधीही बदलणार नाही. दर्शना, अगं कवा आलीस मुंबईला? आणि कशी आहेस? बरी आहे. कमळे, ए कमळे, कमळे, अगं ही माझ्या मामाची पोरगी आहे.
हिची मुंबईत राहायची काय बी सोय नाही. हिला आपल्याला हॉस्टेलला घेऊन जायला लागते, किमान आजची रात्र. अगं मग काय चालतंय की, तू नको टेन्शन घेऊ. तू चल आमच्या बरोबर. तू निंगीच्या मामाची मुलगी नसतीस तरी बी आम्ही तुझी मदत केली असती. अगं आम्ही बी मुंबईला आलो होतो की नाही पहिल्यांदा, तेव्हा अशीच आम्हाला बी मदत केली होती कोणीतरी. थँक्यू. दे. अगं चल चल बस. काय बी टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास राहायचं. तुझी हक्काची जागा आहे असंच समज. काय लागलं तर सांग. नक्की. निंगी, तुझी मैत्रीण किती चांगली आहे ग. आम्ही असं पहिल्यांदा भेटतो असं वाटतच नाहीये. अगं कमळी आहे ती, स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते. अगं गावातला प्रेमळपणा इथे शहरात येऊन सुद्धा बदलला नाहीये तिचा. वय हे घे. भूत भूत भूत. काय झालं? काय 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 झालं? अरे पलीकडे त्या भिंतीवरती मी सावली बघितली आणि ती अचानकच गायब झाली. अगं तिकडं भूत होतं, आम्ही भूत बघितलं. अगं भूत बीत असलं काय नसतंय, उगं काहीतरी आहे तुमचं. थांबा मी बघून आलो. अगं नको नको थांबा. अगं नको. अगं तिकडं भूत आहे. बघितलं? कुणी बी नाही तिकडं. उगं तुमचं काहीतरी असतंय. भूत भीत असं काय नसते, मनाचा खेळ आहे हो सगळ्या. नाही कमळी, आमच्या गावात पण तुंबाडचं भूत आलंय. काय? तुंबाडचं भूत? हो अगं. अगं पर बघितलंच ना, मग मी बघून आलोय. काय बी नाही तिकडं, कुणी बी नाही. भूत भीत काय नसते. तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा जरा. भूत 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 भूत. अगं तिथं आता खरंच भूत बघितलं आम्ही. तिथं खरंच भूत आहे. तू शांत शांत शांत. या माझ्या मागं. नको नको बस नको. थांबा. कमळे. हे कमळे. शांत राहा. गप माझ्या मागे या. तू इथे गर्ल्स हॉस्टेल मध्ये काय करायलायस? मी केशव आहे, केशव. इथे ती अगं दर्शना पुढे आहे ना. ही आहे ना, ही माझी हे गर्लफ्रेंड आहे. तिकडं आम्हाला गावाला भेटता येत नव्हतं ना, मग यायला लागलं ना गर्ल्स हॉस्टेलला. मग हे असं लपून काय होणार आहे? अगं काय ऑप्शनच नव्हता ना. आमच्या गावात ना खूप डेंजर वातावरण झालं. सगळ्यांच्या मनात तुंबाडच्या मंजुळेची भीती आहे. म्हणजे खरंच तुमच्या गावात भूत आहे? म्हणजे काय, तुम्ही सगळेच 5 जून पासून कधी पण आमच्या गावात येऊन बघा, दिसेलच तुम्हाला.